बाहेरचा पाहुणा इथं गावात आलेला 10 वर्ष झालं राजकारणात आहे सक्षमतेनं. अगोदर त्यांची पत्नी उपसरपंच होत्या, आता तो स्वतः सरपंच होते. आणि एवढ्या चांगल्या माणसाला कुठल्या कशेत कुठं एखाद्या गोष्टीत असता कुठल्या ह्याच्यात कशेत मागणीत कशेत कुठं काही तर म्हणलं असतं. तुम्ही परिसरामध्ये कुणाला विचारा आणि ह्याच्यामध्ये एकदम प्लेन माइंडेड असणारा हा मुलगा की ह्या मुलाला विनाकारणच तू त्या यांची बाजू का घेतली, पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत का गेला किंवा तू तिथं का आला म्हणून उचलून नेलं, किडनॅपिंग केलं आणि किडनॅपिंग करून टॉर्चर करू करू मारलं. त्याचा काय संबंध आहे त्या लेकराचा? काही संबंध नसताना एवढं वाईट घटना म्हणजे अशी पीळ जी हृदयाला द्यायसारखी. ज्यावेळेस त्याचा फोटो बघते त्यावेळेस माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलंय. याचा निषेध मी खासदार म्हणून करतोय. याच्यात कुठलं राजकारण नाही, मला राजकारण करायचं नाही. राजकीय जर हिस्ट्री बघितली तर खूप ह्याचं राजकारण बोलतेच का, हा विषय वेगळा. बाप्पा, पण या कंपनी संदर्भात आपण काय माहिती घेतली का? वाद जो झाला होता इथं पहिल्यांदा त्याच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे. नाही, हा वाद हा प्रकार वेगळा आहे आणि हा मर्डर हा प्रकार वेगळा आहे. वाद त्यांचा का झाला तर हे इथल्या वॉचमॅनना त्यांनी जातीवादिक शिव्या द्यायला मारलं. याच्यासाठी गावचा एक कर्मचारी या कंपनीत काम करतोय, त्याला का मारला म्हणून सरपंच तिथं किंवा काय झालं काय प्रकार झाला सोडवासोडवीचे काय समंजस पोलीस पाटील असेल सरपंच असेल त्याची जबाबदारीच आहे. ते आले याच्यानंतर त्यांनी काय चूक केली, त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. त्याचं ह्या बाकी कंपनीतल्या खंडणी काय हा प्रकार वेगळा गोष्ट आहे. पण ह्याला डायरेक्ट ह्यांना सरपंचाला उचलून नेलं, तो तिथं का आला म्हणजे कुणी माणुसकी दाखवायची नाहीये का या जिल्ह्यात, असा प्रकार होतोय. आणि मग ही खंडणी गोळा करणे ही जी प्रकार त्यांचेच आहेत ना. ह्यांचा बिचारा ह्याचा काय संबंध? ह्याला काय 10 रुपये मिळत होते का 10 रुपये घेत होता का, ह्याचा काय संबंध आहे? बिचाऱ्याचा हाकनाक जीव गेला. मग आमची सर्वांची मागणी की त्याला ज्या पद्धतीने मारले त्याच्याप्रमाणे त्याला न्याय द्यायचा असेल तर ह्यांना लवकरात लवकर फाशी द्या मारेकऱ्यांना आणि लवकर त्यांना अटक करा. आज पोलीस यंत्रणेने एसपीने सांगितलं होतं मला की